अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत 26 डिसेंबर रोजी हा जी आर काढण्यात आला आहे. यामध्ये आपण पाहू शकता की जी आरमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातील शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या तसेच वसतिगृहात प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 10वी 12वी तसेच 12वीच्या नंतरच्या सामाजिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांच्या स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात शासनाने दिनांक 6/1/2017 अन्वये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. संदर्भ योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यात पात्र असलेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11वी 12वी तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयीन शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलपैकी रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याचा शासनाने घेण्यात आलेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की खर्चाची बाब भोजन भत्ता, निवास, निर्वाह भत्ता प्रति हा देण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा भत्ता भोजन भत्ता 32,000, निर्वाह भत्ता 20,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असा एकूण प्रति विद्यार्थी 60,000 रुपये. इतर महसूल विभागातील शहरातील व उर्वरित व वर्ग महानगरपालिका क्षेत्राच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28,000 रुपये, तर निवास भत्ता 15,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये असे एकूण 51,000 रुपये मिळणार आहेत. तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयीन शैक्षणिक संस्था या ठिकाणी भत्ता हे बघा भोजन भत्ता 25,000 रुपये आणि निवास भत्ता 12,000 रुपये, तर निर्वाह भत्ता 6,000 रुपये असे 43,000 रुपये मिळणार आहेत. तर तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23,000 रुपये, 10,000 रुपये, 5,000 रुपये असे एकूण 38,000 रुपये भोजन, निवास, निर्वाह भत्ता मिळणार आहे. तर यासाठी काही पात्रता देखील दिलेली आहेत. विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा, तसेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रम विद्यार्थ्याचे प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा. विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील. तथापि सदर अट ही ज्या महानगर शहरामध्ये वसतिगृहामध्ये संख्या 1 पेक्षा अधिक असल्यास तथा महानगर शहरातील सर्व वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता विचारात घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांसाठी सदर योजनेचा लाभ हा राहील. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्याने अर्जामध्ये स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याचे स्वतःचा आधार क्रमांक त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेमध्ये खाते उघडले आहे अशा त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्या ठिकाणी असेल, शहराच्या तसेच तालुक्याच्या सदर ठिकाणी रहिवासी नसावा. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्यावेळी
मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल, त्यानुसार या योजनेसाठी विद्यार्थ्याच्या पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्याप्रमाणे लागू राहील. साधारणतः दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावे. त्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनविण्याचे काम सुरू आहे. ते कार्यान्वित असल्याने गृहपाल सहाय्यक अव्यक्त यांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा राहील. अनुसूचित जाती व अनुबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 30 नोव्हेंबरपर्यंत राहील. मात्र ज्या विद्यार्थ्याचा निकाल उशिरा लागला, महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया उशिरा होईल, अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशानंतर 1 महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल. विद्यार्थ्यास शासकीय वसतिगृहात मिळालेला प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही. वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यासाठी गुणवत्तेनुसार प्रथमतः वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल व तद्वत गुणाक्रमाने स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेसाठी अनुसूचित जाती व प्रवर्गातील तृतीयपंथी पात्रही असणार आहेत. शैक्षणिक निकषामध्ये सदर विद्यार्थी हा 11वी 12वी आणि त्यानंतर उच्च शिक्षण घेत असलेला असावा. विद्यार्थी स्थानिक नसावा. ज्या महाविद्यालय शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्याचे प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयीन शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिका ग्रामपंचायत घटक मंडळे हद्दीत आहेत, त्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत घटक मंडळे तालुक्यातील रहिवासी नसावा. महानगरपालिकेच्या हद्दीपासून 0.5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या विद्यार्थीसुद्धा या योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रेही देण्यात आली आहेत. त्यामध्ये भाड्याने राहत असलेल्या व स्थानिक रहिवासी नसलेल्या प्रतिज्ञापत्र, नोटरी, विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत संघोषणापत्र, कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याचे भाडेपट्टी व भाडे करारनामा व तसेच महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा असे हे बदल करण्यात आलेले आहेत.